अद्वितीय लोकनेता, माजी केंद्रीय मंत्री, आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अभिवादक आमदार नमिता अक्षय मुंदडा, केज विधानसभा सदस्य केज. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अभिवादक गणेश कराड, अंबेजोगाई. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अभिवादक श्रीकृष्ण चव्हाण, नाथ कन्स्ट्रक्शन, मोरेवाडी. खूप मनाची घुसमट झाली की तुमच्याशी बोलावे वाटते. तुमचा हात हातात धरून 4 पावले चालावे वाटते. कवी अशोक मिरगे यांनी शब्दबद्ध केलेली ही कविता आहे. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनी काय वाटते या कल्पनेवर आधारित ही कविता आहे. आम्ही आमच्या वाचकांसाठी जशीच्या तशी देत आहोत. बाबा, आज तुमच्या जयंतीला एक एक प्रसंग आठवत आहे. आबाळा एवढं तुमचं कर्तृत्व पंकजा हृदयात साठवत आहे. तुमच्या जयंतीचा सोहळा भूतकाळात घेऊन जातो. 3 जूनचा तो काळा दिवस कटू आठवण देऊन जातो. कुटुंब वत्सल तुम्ही, आदर्श पती की जबाबदार पिता म्हणू, की लाखो लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा नेता म्हणू. स्टेजवरील भाषण असो की दौरा, मी एकटीने कधीच केला नाही. तुम्ही सोबत नाहीत असा एकही दिवस गेला नाही. अख्खं आयुष्य खर्ची घालण्यात निष्काम कर्मयोग होता. सत्वपरीक्षेत तुमच्या वाट्याला करण्यासारखा भोग होता. लोकसेवेचा वसा घेतला तेव्हा तुमच्या समोर शून्य होतं, पण दीनदुबळ्याचा आशीर्वादाचं पाठीशी भरपूर पुण्य होतं. कमळासोबत तुमचं नातं एखाद्या भ्रमरासारखं होतं. त्याला वाहिलेले सगळं आयुष्य एखाद्या समरासारखं होतं. म्हणूनच माझ्यातला स्पष्टपणा कुठेही आडपडदा ठेवत नाही. कमळ सोडून दुसरा विचार कधीच मनाला शिवला नाही. जणू तुम्हीच ठरवलं होतं की मला आता जायचं आहे. भोवतालच्या मायावी जगापासून आता वेगळं व्हायचं आहे. आणि सगळ्याची माया सोडून असे अचानक निघून गेलात. सत्ता असो किंवा नसो, पण राजासारखं जगून गेलात. स्वप्नातही वाटलं नव्हतं मी एक नेता होऊन पाहावं. तुमच्या पोटी जन्म घेत माझं नक्कीच पूर्ण पुण्य असावं. 14ची निवडणूक माझ्या राजकीय जीवनाची परीक्षा होती, पण तो माझा भाग्योदय होता की नियतीने दिलेली शिक्षा होती. माझ्यात तुमचं रूप पाहून असंख्य चाहत्यांनी आमदार केलं. नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतमलाही खासदार केलं. तुम्ही नसलात तरी तुमचे चाहते इथे आम्हाला सजवत होते. एका वाघाचे 2 बछडे दिल्ली व मुंबईत गाजवत होते. कॅबिनेट मंत्री असूनसुद्धा मी लोकांची ताई होते. जणू तुमचे सगळेच गुण सचेत माझ्या ठाई होते. राजकारणात काम करताना कुणाचा अनादर केला नाही. दारात आलेला गोपीनाथ भक्त रिकाम्या हाताने जाऊ दिला नाही. भरभरून जनतेची सेवा केली. मागे पाहून मी कधीच दमले नाही. पोटात एक आणि ओठात दुसरे मला कधीच जमले नाही. माझी लोकप्रियता पाहून काही माशा शिंकल्या होत्या. 2019च्या निवडणुकीत मी हारले, मात्र प्रीतमताई जिंकल्या होत्या. माझा पराजय पाहून आपलेच आनंदाने चूर झाले. मी मात्र स्थितप्रज्ञ राहून सत्तेपासून दूर झाले. पराभूत झाले तरी हितशत्रू आतल्या आत धुपत होता. आपला पारंपरिक दसरा मेळावा त्यांच्या डोळ्यात खुपत होता. शेवटी सगळ्या लोकांचा हट्ट मला कडीला न्यावा लागला. भगवानगड सोडून सावरगावात दसरा मेळावा घ्यावा लागला.
उतले नाही मातले नाही जनतेची सेवा करत आहे. सावरगावात तुफान गर्दीत दसरा मेळावा होत आहे. अपेक्षेचा एक प्रसंग या 5 वर्षात जगत गेले. प्रत्येक वेळी बाबा माझ्यात मी तुम्हाला बघत गेले. खरंच बाबा पावलोपावली राजकारण किती खोटं असतं. जवळच्यांनी दिलेलं विश्वासघाताचं दुःख किती मोठं असतं. कटू अनुभवाची भरपूर शिदोरी माझ्या पदरात जमा झाली. बाबा तुम्ही प्रेरणा दिल्यानेच शिवशक्ती परिक्रमा यशस्वी झाली. पक्षात राहून अनेकाचा आज सवतासुभा उभा आहे. कमळातला गोपीनाथगड ताट मानेने उभा आहे. बाबा तुमचा काळ वेगळा होता. तुमचे शत्रूही मित्र होते. एकमेकांना सांभाळून घेण्याचे राजकारणात चित्र होते. आता मात्र तसे राहिले नाही. सगळा विश्वासघात आहे. मला राजकारणातून संपवण्याच्या कारस्थानात सगळ्याचाच हात आहे. दूरच्यांना जवळ घेण्याचा तुमचा गुण माझ्यातसुद्धा सामावला आहे. आता जवळच्यांनासुद्धा पारखण्यासाठी जवळचा चष्मा लावला आहे. घरची बाहेरची जबाबदारी घेताना एखाद्या वेळी थकवा येतो, पण जास्त दुःख होते तेव्हा जवळचा चकवा देतो. पण आता मी थकणार नाही, कोणापुढे झुकणार नाही. इतरांनी चुका केला तरी माझ्याकडून मी कधीच चुकणार नाही. बाबा तुम्ही कुठे आहात? तुम्ही स्वतःची काळजी घेत जा. वेळ काढून तुमच्या पंकजाकडे येत जा. खूप मनाची घुसमट झाली की तुमच्याशी बोलावे वाटते. तुमचा हात हातात धरून 4 पावले चालावे वाटते. परळीत जाताना येताना मन सैरभैर होऊन जाते. मुद्दाम गोपीनाथ गडावर येऊन आधी तुमचं दर्शन घेते. 14 वर्षाचा काळ माझा प्रवास होता की वनवास होता, पण अनुभवासाठी माझ्यासाठी खास होता. राजकारणाचं आजचं चित्र तुमच्यासमोर धरावं वाटलं. जयंतीच्या निमित्ताने थोडं मन मोकळं करावं वाटलं. भविष्यात काय होईल माहीत नाही, पण वाईट काहीच घडणार नाही. कसोटीच्या काळात निर्णय घेताना पंकजा कुठेच कमी पडणार नाही. लक्ष आशीर्वाद घेऊन तुमच्या प्रतिमेचे पूजन करते. आज जयंतीच्या दिवशी तुम्हाला विनम्र अभिवादन करते.